37 लाख प्रमाणपत्र शासन दरबार नोंदी असल्यामुळे कशा पद्धतीची 37 लाख प्रमाणपत्र आबा एक 2 मिनिट बसा दोघे 2 मिनिट महत्त्वाचं 37 लाख प्रमाणपत्र आतापर्यंत वितरित झाल्याचं सरकारनं आपल्याला 27 जानेवारीला वाशीतून परत येताना सांगितलं होतं. तरी अजून देखील बऱ्याचशा कुणबी नोंदी मिळण्याचं बाकी आहे. तर त्यामुळे मराठवाड्याचा जो प्रश्न आहे तो हैदराबाद गॅजेटनुसार संपूर्ण मराठा समाज हा कुणबीच असल्याचं सिद्ध होत आहे. म्हणून मनोजदादांनी ती स्वतंत्र एक मागणी मराठवाड्यासाठी केलेली होती की मराठवाड्यातल्या मराठे हे हैदराबादच्या गॅजेटनुसार कुणबी असल्याचं सिद्ध होतंय. म्हणून मराठवाड्याचा वेगळा विचार करण्यात यावा आणि मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. त्या मागणीचा विचार असेल. आंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज झाला आणि त्या लाठीचार्ज दरम्यान जे गुन्हे दाखल मराठा समाजातीलच बांधवावर झाले ते गुन्हे मागे घेण्यात यावेत. सारथीचा विषय असेल अशा अनेक विषयांच्या मागण्या आणि त्याची परिपूर्तता करण्याचं मुंबईला गेल्यानंतर सरकारने तसं पत्र दिलं होतं. परंतु 27 जानेवारीला आपण तिथून निघालो. त्यानंतर 15 दिवसामध्ये संबंधित नोटिफिकेशनचा कायदा पारित करण्याचं मसुदा त्या ठिकाणी आपल्याला दिलेला होता. परंतु त्या दिवसापासून 10 फेब्रुवारीपर्यंत 15 दिवस होतात. म्हणून मनोजदादांनी तसे 15 दिवस पकडून 10 फेब्रुवारी जर अंमलबजावणी झाली नाही तर मी 10 फेब्रुवारीला पुन्हा एकदा उपोषणाला बसणार म्हणून त्यांनी घोषणा केली. आणि 10 फेब्रुवारीपासून मनोजदादा आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आहेत. आज देखील 15 तारखेला त्यांनी विशेष अधिवेशन घेऊन दिलेल्या नोटिफिकेशनचं कायद्यात रूपांतर करण्याचा सरकारने शब्द दिला होता. परंतु 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन न घेता ते 20 फेब्रुवारीला पुन्हा लांबवण्यात आलेलं आहे. म्हणून सरकार मराठा समाजाला गांभीर्याने घेत नाही अशी भावना मराठा समाजात निर्माण झालेली आहे. आपला लढा योग्य दिशेने आहे. मराठा समाजाला एक प्रामाणिक गोरगरीब आणि तुमच्या आमच्या घरातलं एक नेतृत्व प्रामाणिक मिळालेलं आहे. त्यांच्या पाठीमागे आपण मोठ्या ताकदीनं उभा राहू आणि मराठा समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळेपर्यंत हा लढा आपण सर्व एकजूट एका ताकदीनं अशाच पद्धतीने लढू असा शब्द आपण मनोजदादाला देऊया. आपण आपल्यातलं गट तट राजकारण सगळं बाजूला ठेवून समाजाच्या 40 वर्षाचा आरक्षणाचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी इतक्याच ताकदीने एकजूट राहा. तुमच्या आमच्यातले वैयक्तिक मतभेद द्वेष आपण बाजूला ठेवले पाहिजेत. प्रश्न समाजाचा आहे. प्रत्येकजण पोटतिडकीनं या समाजासाठी काम करतोय. प्रत्येकजण मनोजदादा इतकाच या आंदोलनात सहभागी असलेला प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. म्हणून एकमेकांना साथ द्या. समाजाचा जिथे जिथे विषय असेल तिथं एकजुटीनं एकत्र या. कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत आपल्या तालुक्यामध्ये आतापर्यंत मिळालेल्या 19 नोंदी फक्त मिळालेल्या आहेत. त्या आधारे 62 प्रमाणपत्र मिळालेले आहेत. या कुणबी नोंदीच्या बाबत देखील आपण समितीला 1 वर्षाचा कालावधी वाढवून दिलेला आहे. सातत्यानं कुणबी नोंदीच्या बाबतीत काही टीम आपल्याला सक्रिय करावं लागतील. तालुक्यामध्ये नोंदी शोधणं त्या बाबतीतची एक समिती वंशावळ तयार करण्याची समिती निर्माण होणार आहे. तहसीलदारांच्या आधिपत्याखाली आपल्याला सातत्यानं काम या ठिकाणी करावं लागणार आहे. जे कुणबी बांधव मिळाले आहेत अधिकाधिक मराठा समाजाचा ओबीसीमध्ये कसा समावेश होईल म्हणून मनोजदादांनी ज्या लोकांना कुणबी नोंदी मिळाल्या आहेत त्यांच्या सगळे सोयऱ्यांना देखील नोंद नसताना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी लावून धरलेली आहे. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व कॅबिनेटमध्ये देखील मान्य झालेली आहे. दिलेला जो मसुदा आहे त्या मसुद्याच्या आधारे येणाऱ्या विशेष अधिवेशनात कायदा पारित करण्याचा शब्द आपल्याला दिलेला आहे. आणि जर दिलेल्या शब्दामध्ये सरकारने कुठेही दगाफटका करू नये म्हणून मनोजदादा स्वतःच्या जीवाची बाजी लावून पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. म्हणून आपलं कर्तव्य आहे एक आपल्या समाजातील माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालून घेत असेल तर त्यांचं समर्थन त्यांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आम्ही जिथं पाहिजे तिथं एकत्र आलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये सरसगट मराठवाड्यातला हैदराबाद गॅजेटच्या आधारे कसा बसेल याची अभ्यासपूर्ण तयारी मनोजदादांची चालू आहे. म्हणून ज्यांच्या कुणबी नोंदी सापडणार नाहीत ज्यांच्या सापडल्यात त्यांचे सगळे सोयरे बसतील त्यानंतर उर्वरित मराठ्यांचं काय असा प्रश्न डोक्यात न ठेवता त्यासाठी देखील विशेष अशी योजना विशेष असं संकल्प मनोजदादांच्या अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून मराठा समाजानं त्यांच्या प्रत्येक आंदोलनात त्यांच्या बाबतीत त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल त्यांच्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी केलेलं आमरण उपोषण त्यांच्याबद्दल कुणीही शंका घेणार नाही. म्हणून मनोजदादाला संपूर्ण मराठा समाज हा एकमुखाने त्यांच्या मागणीशी
म्हणूनच म्हणू आपण की मनोज दादा तुम आगे बढ़ो, एक मराठा, जय जिजाऊ, लड़ेंगे जीतेंगे।